नमस्कार. चला तर आज आम्ही उपीट बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. तर कढईमध्ये मी रवा टाकून घेते आणि हा रवा जाडा आहे, कारण उपीटसाठी नेहमी जाडा रवाच वापरावा. खूप छान उपीट फुलतं. इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. तो छानसा आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे. पाऊस पण खूप पडतोय. आज उपीट खायची इच्छा झालेली आहे, म्हणून आम्ही उपीट बनवत आहोत. समस्त बारीक गॅसवर चांगला भाजून घेतलेला आहे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला. आता त्यामध्ये आम्ही 1 वाटीभर तेल टाकत आहोत. तेल टाकल्याच्या नंतर जिरं मोहरी टाकून दिलेली आहे आम्ही. छान असं तडतडून घ्यायचं आहे. कढीपत्ता मस्त भाजून घ्यायचा आहे चांगलं तेलामध्ये त्याला. आता मिरची टाकली आहे. मिरची पण चांगली मस्त भाजून घ्यायची आहे, कारण मिरची चांगली तेलात तळली तर ती जशीच्या तशी हिरवीगार राहते. आता कांदा टाकून दिलेला आहे. तो पण छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त भाजून घ्यायचं. बघा भाजून झालेला आहे. आता टोमॅटो टाकून दिलेला आहे. आम्हाला टोमॅटो आवडतो म्हणून आम्ही टोमॅटो टाकले. काही लोक टोमॅटो टाकत नाहीत, तरी चालतं, काय हरकत नाही. पण विशेष करून उपीट करण्यासाठी जाडा रवाच वापरावा. हळद टाकलेली आहे किंचितशी. आणि मस्त आता हे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे ते छानसं परतून. आता रवा टाकून दिलेला आहे आम्ही. तो पण सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचा आहे. बघा सगळा मिक्स झालेला आहे रवा. छान मिक्स करून झालेला आहे. आता चला तर मीठ टाकूया. पिंक मीठ टाकलेलं आहे. ते पण सर्व बाजूने आपण हलवून घेऊ. खालती वरती करून घ्यायचं आहे. छानसा असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. छानसं परतून झालंय. आता पाणी टाकलं आहे आपण. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला. जाडा रवा फुगण्यासाठी पाणी भरपूर लागतंय. छानसं असं मिक्स करून घेतलं आहे आपण. चला तर आता आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्याच्या नंतर 5-7 मिनिटांनी आपण बघितलं आहे आपलं उपीट झालंय का. येस, आपलं उपीट झालेलं आहे. मस्त झालेलं आहे, एकदम सुट्ट आणि मुलायम. असं गरमागरम उपीट पावसाळ्यात खाण्याची मजा काही वेगळीच असते. मस्त उपीट झालेलं आहे, खूप फुगलेलं आहे. आता त्यावरती शेव आणि मूगडाळ टाकणार आहोत आपण. खूप छान लागतं उपीट. बघू शकता आपलं उपीट अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आणि